नमो बुद्धाय. जय भीम. या 3 महिन्याचा मंगलवर्षावासाचा काळ सुरू आहे आणि दरवर्षीप्रमाणे मीही माझ्या घरात हा महान ग्रंथ धम्मपद डी.एल. कांबळे सर लिखित यांचा ग्रंथ वाचनाचा या काळामध्ये मी पण वाचन हे सुरू केलेलं आहे. या धम्मपद मध्ये असणारे जेवढेही बुद्धांचे उपदेश आहेत त्यापैकी रोजचं एक उपदेश मी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते, कारण येणाऱ्या पिढीला बुद्धाचं तत्त्वज्ञान आणि त्या तत्त्वज्ञानाचा जर आपण अवलंब केला तरच देशाची उन्नती ही शक्य आहे. मीडियामुळे बरीच तरुण पिढी असो, महिला पुरुष, जी काही न्यू जनरेशन आहे ही अतिशय वेगळ्या मार्गावर चाललेली कधी रील्सच्या माध्यमातून आढळून येते. अपवादात्मक काही गोष्टी अतिशय चांगल्या आहेत, पण मला असं वाटतं या रीलच्या माध्यमातून आपण या जगाला दुःखाच्या मुक्तीचा जो मार्ग देणारा महान तथागत बुद्ध आहे त्यांचा संदेश आणि आपल्या जीवनाला उज्ज्वल मार्गाकडे वळवणारा जो धम्माचा मार्ग आहे तो आपण जास्तीत जास्त नाही तर नाही पण ह्या वर्षावासाच्या काळामध्ये एक उपदेश का होईना जो प्रेरणादायी ठरेल तो आपण नक्कीच समाजापर्यंत पोहोचवावा. आणि ह्याच उद्देशानं धम्मपदामधील जेवढाही उपदेश रोजचा 1 म्हणा 2 म्हणा जसंही करता येईल तसं मी आपल्या सर्वांच्यापर्यंत माझ्या ह्या धम्मवाणीतून पोहोचवण्याचा प्रयत्न करीन. तो निश्चितच आपल्या सर्वांना प्रेरणादायी ठरेल यात शंकाच नाही. साधू साधू साधू. धन्यवाद.